महिन्याचा शेवट आला की सगळ्यांच्याच मोबाईलवर एक मेसेज येतो, वीज बिल तयार झालेलं आहे. आणि मग आपण पहिल्यांदा किती युनिट वापरले ते बघत नाही, पहिल्यांदा किती रुपये आले ते बघतो. काहींचं 500 रुपये, काहींचं 800, तर काहींचं 1200 रुपये. आणि महागाईच्या काळात प्रत्येक घरात एकच चर्चा असते, अरे यावेळी वीज बिल इतकं कसं आलं. गाव असो किंवा शहर, शेतकरी असो किंवा कामगार असो, नोकरदार असो किंवा छोटा व्यवसाय करणारा असो, वीज बिल हा प्रत्येक घराचा कायमचा खर्च बनला आहे. पण कल्पना करा, जर तुमच्या घरात सोलार बसवलं आणि पुढची अनेक वर्ष विजेचा खर्च खूप कमी झाला तर. सरकारने अशीच एक महत्वाची योजना मंजूर केलेली आहे. या योजनेचं नाव आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप म्हणजे स्मार्ट सोलार योजना. आणि या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 655 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ 5 लाख घरगुती वीज ग्राहकांना देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. पण इथेच एक महत्वाची अट आहे आणि ती अट माहीत नसल्यामुळे अनेक लोक अर्ज करूनही अपात्र ठरू शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर ही स्मार्ट सोलार योजना नेमकी काय आहे, कोणाला लाभ मिळणार, सरकार किती अनुदान देणार, तुमच्याकडून किती पैसे लागू शकतात, अर्ज कुठे करायचा, कोणत्या चुका टाळायच्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव या योजनेत लागू शकतं का. स्मार्ट सोलार योजना म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या घराच्या छतावर सोलार प्रणाली बसवण्यासाठी सरकार अतिरिक्त अनुदान देणार आहे. यामुळे तुम्ही स्वतः वीज तयार करू शकता आणि घरात वापरून उरलेली वीज ग्रीडमध्ये पाठवण्याची सुविधाही मिळू शकते. किती लोकांना लाभ मिळणार, सरकारने या योजनेत एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मोठी अट, फक्त सिंगल फेज वीज ग्राहक या ठिकाणी पात्र असणार आहेत, अर्ज करू शकणार आहेत. जर तुमच्याकडे 3 फेज कनेक्शन असेल तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकणार नाही. थकबाकी असेल तर काय, शासन निर्णयानुसार ग्राहक थकबाकी मुक्त असणं आवश्यक आहे. म्हणजे महावितरणाकडे थकबाकी नसावी. यापूर्वी सोलार अनुदान घेतलं असेल तर जर कुटुंबाने आधीच छतावरील सौर ऊर्जा प्रणालीसाठी इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला असेल तर या योजनेत त्यांना लाभ मिळणार नाही. सरकार किती अनुदान देते, आता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पैसे, सरकार प्रति किलोवॅट किंमत 50,000 रुपये गृहीत धरली तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना 50,000पैकी केंद्र सरकार 30,000 देणार आहे आणि राज्य सरकार 17,500 देणार आहे. ग्राहकाला स्वतः 2,500 फक्त खिशातून घालायचे आहेत. आता सर्वसाधारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांसाठी केंद्र सरकार 30,000 रुपये देणार आहे, राज्य सरकार 10,000 रुपये देणार आहे आणि ग्राहकाला म्हणजे तुम्हाला स्वतः 10,000 रुपये खिशातून घालायचे आहेत. आता अनुसूचित जातीसाठी केंद्र सरकार 30,000 देणार आहे, राज्य सरकार 15,000 देणार आहे आणि 5,000 रुपये तुम्हाला खिशातून घालायचे आहेत. अनुसूचित जमातीसाठी ही सेमच असणार आहे. अर्ज कुठे करायचा, अनेक लोक विचारतात. अर्ज ग्रामपंचायतीत करायचा का. शासन निर्णयानुसार इच्छुक ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवरती नोंदणी करायची आहे. सूर्यघर पोर्टलवरती तुम्ही नोंदणी करू शकता. यानंतर पुढील प्रक्रिया होईल. अर्ज केल्यानंतर काय होईल, पहिल्यांदा महावितरण तपासणी करेल तुमच्या घरावर सोलार बसू शकतं का, छत योग्य आहे का, तांत्रिक अडचण आहे का, हे तपासलं जाईल. सगळं योग्य असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी मंजुरी दिली जाईल. आता सोलार कोण बसवणार, तुम्ही स्वतः कोणालाही बोलवायचं नाही. महावितरण निवेदनाद्वारे पात्र पुरवठादार निश्चित करणार आहेत आणि त्यांच्या मार्फतच ही प्रणाली बसवली जाणार आहे. किती क्षमतेचा सोलार त्या ठिकाणी बसणार, तर शासन निर्णयानुसार पात्र ग्राहकांसाठी 1 किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सोलार प्रणाली बसवण्यात येईल. सोलारची गुणवत्ता कशी असेल हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण अनेक लोकांना भीती असते की काही दिवसांनी पॅनल खराब झाले तर. यासाठी शासनाने स्पष्ट नियम ठेवले आहेत. वापरण्यात येणारे सोलार मॉड्यूल्स भारतीय बनावटीचे असतील, IEC प्रमाणित असतील, RFID टॅग सहित असतील. देखभाल कोण करणार हे देखील शासनाने या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सोलार बसवल्यानंतर पुढील 5 वर्ष देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी
पुरवठादाराची असेल, म्हणजे ग्राहकाला लगेच अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. आता कोणाला प्राधान्य दिलं जाणार, तर पहिलं प्राधान्य दारिद्र्य रेषेखालील ग्राहक असणार आहेत, त्यानंतर इतर पात्र ग्राहक, आणि त्यांच्यासाठी नियम आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. म्हणून पात्र असाल तर माहिती मिळताच अर्ज करणं महत्त्वाचं ठरू शकतं. कोणत्या भागांना विशेष प्राधान्य दिलं जाईल, तर शासन निर्णयानुसार मेळघाट, नंदुरबार, गडचिरोली यांसारख्या दुर्गम भागामध्ये योजना प्राधान्याने राबवण्यात येणार आहे. आता योजनेचा कालावधी किती असणार आहे, तर ही योजना मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहे. लाभ मिळवण्यासाठी वैध वीज कनेक्शन हवे, सिंगल फेज असावे, थकबाकी नसावी, राष्ट्रीय पोर्टलवरती नोंदणी आवश्यक आहे, इतर सोलार अनुदान घेतलेलं नसावं. सर्वात महत्त्वाची पात्रता अट शासन निर्णयानुसार ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत कोणत्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त वीज वापर झालेला नसावा. उदाहरणार्थ, जर समजा तुमच्याकडं वापर हा जानेवारीमध्ये 75 युनिट असेल, फेब्रुवारीमध्ये 88 युनिट असेल आणि मार्चमध्ये 95 युनिट असेल तर ठीक आहे, पण एप्रिलमध्ये 118 युनिट झाला तर तुमच्या पात्रतेवर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. म्हणून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करावे लागतील. तुमच्या घरात महिन्याला साधारण किती वीज बिल येतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या ओळखीत असा एखादा व्यक्ती असेल ज्याचा वीज वापर कमी आहे तर त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा. स्मार्ट सोलार योजनेचा जो अधिकृत PDF, GR आणि संपूर्ण माहिती जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि जर व्हिडिओ फेसबुक वरती पाहत असाल तर प्रोफाईल मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, जॉईन करायचे आहे, संपूर्ण माहिती मिळवायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करायचा आहे आणि इथपर्यंत पाहिलेलं असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद.